Hello friends, so our today's topic or the session is self-introduction or introduction or the basic introduction for yourself. So let's start. If anyone asks you, tell me about yourself or tell me your self-introduction, then we will start with the simple sentence. Don't make it hard. It's a simple one, that is, I am XYZ. That will be your full name. So I am Shubham Bhaskar Badgurjar. So don't make it tough that I am this, I am that. Make it easy and simple one. Okay. So this is our first sentence. I am Shubham Bhaskar Badgurjar. So आपल्या इथे फर्स्ट सेंटेन्स कंप्लीट झालेला आहे सेल्फ इंट्रोडक्शनचं. So there are few rules and regulations when you are discussing the self introduction. So आपण ते जस्ट आपली ऍक्टिव्हिटी झाल्यावर बघणार आहोत. ओके. सो वळूया आपल्या नेक्स्ट सेंटेन्स कडे. तर नेक्स्ट सेंटेन्स आपला असणार आहे बेसिकली की आपण कोणत्या शाळेत काम करतो आणि ॲज काय म्हणून काम करत असतो. ओके. सो द नेक्स्ट सेंटेन्स, दॅट इज सेकंड सेंटेन्स, इज आय एम बेसिकली वर्किंग अंडर गव्हर्नमेंट आश्रम स्कूल डॅश. ओके. If your school is ZP, Jilla Parishad, then you can say I am basically working under Jilla Parishad and school's now. So that will be the village name or it may be a school name. As a teacher, as a primary teacher, as a secondary teacher, as a permanent teacher, as a clock hour basis teacher, it may be a principal, it may be a vice principal. तुमची जी पोस्ट असेल, तुमचं जे डेझिग्नेशन असणार आहे ते तुम्ही तिथे लावायचं आहे. सो सेकंड सेंटेन्स मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आय एम वर्किंग अंडर गव्हर्नमेंट आश्रम स्कूल डॅश ॲज अ टीचर. सो वी आर मुव्हिंग टुवर्ड्स अवर थर्ड सेंटेन्स फॉर द सेल्फ इंट्रोडक्शन, दॅट इज तुम्हाला तुमचं गाव सांगायचं आहे. सो आय सीइंग मोस्ट ऑफ द टाइम इन द ट्रायबल डिपार्टमेंट or the tribal teachers, they are basically from the another तालुका, we can say, or another district. सो ते दुसऱ्या जिल्ह्यातून किंवा दुसऱ्या तालुक्यातून ते त्या शाळेकरता किंवा त्यांची तिथे बदली झालेली असते. सो त्याकरता ते तिथे राहण्यासाठी म्हणा किंवा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेले असतात. सो त्यांचं जे मूळचं गाव असतं ते दुसरं असू शकतं आणि जे तिथे राहतात, आता ते स्कूलजवळ राहत असतील किंवा एखाद्या गावात राहत असतील तर ते गाव वेगळं असतं. तर हे सांगताना टीचर थोडेसे हेजिटेट होतात. सो बेसिकली आपण ते सेंटेन्स कन्वर्ट करत आहोत, दॅट आय एम बेसिकली फ्रॉम XYZ village or XYZ तालुका but current staying in XYZ. सो जिथे तुम्ही करंट राहत असाल त्या गावाचं नाव सांगायचं आहे आणि आधी तुमचं मूळ गाव. सो आय एम बेसिकली फ्रॉम XYZ. फॉर एन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो माझ्याबद्दल. आय एम बेसिकली फ्रॉम जळगाव डिस्ट्रिक्ट बट करंट स्टेईंग इन नाशिक. सो हे आपलं थर्ड सेंटेन्स इथे आपण कम्प्लीट केलं. येस. सो द नेक्स्ट इज तुम्ही ॲज अ स्कूल टीचर म्हणून काम करत आहात, दॅट इज ओके. तुम्ही तुमचं गाव सांगितलं, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं एज्युकेशन और द एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगणं गरजेचं आहे. सो आय डिड माय ग्रॅज्युएशन इन BE, सो बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ 79%. सो ह्या सेंटेन्समध्ये बघा, तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन जे झालेलं असेल ते सांगा आणि त्याच्यानंतर तुमचे पर्सेंटेज सांगू शकतात. बट फॉर एन एक्झाम्पल, जर एखाद्याला ग्रॅज्युएशनमध्ये कमी पर्सेंटेजमध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं असेल तर ते सांगणं थोडंसं ऑड वाटतं, राईट. जर टक्के चांगलेच मिळाले असतील तर तुम्ही नक्कीच सांगू शकतात. बट जर कमी टक्के असतील किंवा 45% ऑर समथिंग किंवा लेस त्याच्यापेक्षाही कमी असू शकतात तर तुम्ही ते सांगाल कसं. सो तुम्ही तेव्हा सांगताना तुम्ही तुमचे क्लास सांगत चला, नॉट पर्सेंटेज. ओके. सो आय डिड माय ग्रॅज्युएशन बॅचलर ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विथ फर्स्ट क्लास, विथ डिस्टिंक्शन और विथ सेकंड क्लास. जो तुमचा क्लास असेल तो तुम्ही बेसिकली सांगू शकता. सो इथे तुम्हाला पर्सेंटेज सांगण्याची गरज नाही पडणार. और जर पर्सेंटेज खूप चांगले असतील, 80 अबोव 89 और समथिंग, सो तुम्ही ते पर्सेंटेजमध्ये सांगू शकता. सो दिस वॉज अवर फर्स्ट. ओके. सो नेक्स्ट सेंटेन्समध्ये बेसिकली तुम्हाला तुमचा स्ट्रेंथ सांगायचे आहेत. आपण इंट्रोडक्शन किंवा सेल्फ इंट्रोडक्शन सांगताना विकनेसेस कधीच सांगत नाही, हे लक्षात असू द्या. सो तुमच्या स्ट्रेंथ मे बी असू शकतात, जस्ट लाईक फॉर एन एक्झाम्पल, माय स्ट्रेंथ्स आर आय एम सेल्फ मोटिवेटेड अँड अ डिसिप्लिन पर्सन. सो मेक इट अ सिम्पल. तुमच्या ज्या स्ट्रेंथ असतील त्या तुम्ही सांगण्याचा ट्राय करा.
दुसऱ्याच्या स्ट्रेंथ सांगू नका बेसिकली सगळ्यात आधी तर. आणि जस्ट सांगताना एकदम बेसिक थिंग सांगा ज्या खरं आहेत किंवा ज्या महत्त्वाच्या आहेत तुमच्याबद्दल, राईट. और इफ तुम्ही याच्या जागी तुमची हॉबीज सांगू शकतात किंवा याच्यानंतरही तुम्ही तुमची हॉबीज सांगू शकतात किंवा तुम्हाला काय आवडतं किंवा कशा एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही काम करू शकतात किंवा स्ट्रेंथमध्ये तुम्ही सांगू शकाल की आय वर्क अंडर द टीम एन्व्हायरमेंट किंवा आय लाईक टीम वर्क. तर ह्या गोष्टी तुम्ही सांगू शकतात की सगळ्या टीचर्सचा ग्रुप आहे आणि त्यांच्यामध्ये काम करायला आवडतं. सो हा पण तुमची एक स्ट्रेंथ असू शकते. त्याच्यानंतर जर एखाद्या शिक्षकाची जर लेखनशैली खूप सुंदर असेल, म्हणजेच आपण जी रायटिंग आहे आपली ती जर खूप छान असेल, तर हा पॉईंट सांगताना खूप बेसिक असं वापरलं जातं सेंटेन्स की आय एम हॅव्हिंग गुड हँड रायटिंग. बट असं कन्सिडर करूया की लहान मुलं सुद्धा तेच सेंटेन्स सांगतील आणि आपण ॲज एक शिक्षक म्हणून तेच सेंटेन्स सांगत असतो की आय एम हॅव्हिंग गुड हँड रायटिंग. बट याच्या जागी मी तुम्हाला एक शब्द सांगू इच्छितो ज्याच्याने तुमच्या सेल्फ इंट्रोडक्शनला थोडंसं एक क्रिएटिव्हिटी येईल. तर तो वर्ड असेल पेनमॅनशिप. सो पेनमॅनशिपची स्पेलिंग सांगेल PENMANSHIP. पेनमॅनशिप म्हणजेच लेखनशैली. सो तुम्ही तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन क्रिएटिव्ह बनवण्याकरता सांगू शकतात की आय एम हॅव्हिंग गुड पेनमॅनशिप. सो हार्ड असं काहीच नाहीये, एकदम सिम्पल आणि इझी वेने. आणि समोरचा जो पर्सन असेल जो तुम्हाला सेल्फ इंट्रोडक्शन विचारत आहे किंवा सिनियर तुमचा एखादी असेल तर ते पण अट्रॅक्ट होतील या गोष्टीने की यू आर युझिंग डिफरंट वर्ड्स ऑर दी गुड वर्ड्स इन दी सेल्फ इंट्रोडक्शन. येस. सो हे होतं एक बेसिक सेल्फ इंट्रोडक्शन फॉर द ट्रायबल टीचर्स ऑर इट मे बी फॉर द टीचर्स. तर तुम्हीही हे इंट्रोडक्शन स्वतः बनवा, स्वतः क्रिएट करा आणि जस्ट तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंट करता राहू द्या. त्याच्यानंतर मी जे आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की डूज आणि डोंट्स. सो धिस वे वी कम्प्लिटेड अवर सेल्फ इंट्रोडक्शन. पण त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत जे मी तुम्हाला आधीही बोललो, तर ते आपण बघूया की काय सांगायला हवं आणि काय नाही सांगायचं. या जे 5 ते 6 सेंटेन्स आपण जे कम्प्लीट केले त्यामध्ये. सो द फर्स्ट सेंटेन्स वॉज आय एम XYZ, म्हणजेच तुमचं फुल नेम होतं. तर तुमच्या फुल नेमच्या आधी मिस्टर, मिस किंवा मिसेस या गोष्टी लावू नका. नेहमी लक्षात ठेवा जेव्हा आपण आपलं स्वतःचं नाव सांगत असतो तेव्हा आपण मिस्टर, मिस, मिसेस कधीच लावत नाही. ते आपण एखाद्या थर्ड पर्सन किंवा सेकंड पर्सनसाठी लावत असतो. किंवा तुम्ही इवन नोट जरी करत असाल किंवा एखादा काही असं लिहत असाल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही स्वतःचं नाव लिहिताना मिस्टर, मिस किंवा मिसेसचा वापर करत नाही. आपण स्वतःच्या नावाकरता लक्षात असू द्या. सो हे झालं फर्स्ट रूल. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं निक नेम किंवा शॉर्ट नेम सांगू नका. जसं की आय एम शुभम, तर हे सांगणं चुकीचं आहे. तुम्हाला तुमचं फुल नेम सांगणं गरजेचं असतं सेल्फ इंट्रोडक्शनला. तो एक पॉईंट आहे. त्याच्यानंतर जर इंटरव्ह्युअरने ऑर समथिंग एखाद्या सिनियरने तुम्हाला तुमचं नाव घेऊन इंट्रोडक्शन विचारलेलं असेल की यस शुभम टेल मी अबाउट युअर सेल्फ ऑर टेल मी सेल्फ इंट्रोडक्शन. सो असं जर काही विचारलेलं असेल तर तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही तुमचं इंट्रोडक्शन तुमच्या नावाने सुरुवात करणार नाहीत. कारण समोरचा जो पर्सन आहे, समोरचा व्यक्ती, त्याला तुमचं नाव ऑलरेडी माहीत आहे. तर ही गोष्ट ही इम्पॉर्टंट आहे, ती तुम्ही लक्षात ठेवू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे की तुम्ही तुमच्या स्ट्रेंथ सांगायच्या आहेत, विकनेसेस सांगू नका. हा पॉईंट नेहमी लक्षात असू द्या कारण याच्यामध्ये खूप जम्बलिंग होते विद्यार्थ्यांची म्हणा ऑर इट मे बी बऱ्याच वेळेस जेव्हा आपण कोणाला इंट्रोडक्शन सांगत असतो तेव्हा. आणि नेक्स्ट आहे की तुम्ही तुमचे पर्सेंटेज जर कमी असतील तर ते सांगू नका. तुम्ही तुमच्या क्लासचा वापर करा, लाईक फर्स्ट क्लास, सेकंड क्लास ऑर डिस्टिंक्शन. येस. सो आपण सेल्फ इंट्रोडक्शन हा टॉपिक कव्हर केलेला आहे बऱ्यापैकी. दिस वॉज द बेसिक सेल्फ इंट्रोडक्शन. जर पुढच्या पार्ट्समध्ये आपण बघूया की आपण हार्ड किंवा थोडंसं क्रिएटिव्ह याच्यापेक्षा सेल्फ इंट्रोडक्शन किंवा स्वतःबद्दलची माहिती कसं सांगू शकतो हे आपण नेक्स्ट टाइम बघूया. सो